हे जर का असं झालं ना तर लयच डेंजर भांडण होईल बघा शीतल आणि फौजी मध्ये. मग काय तर. हो तुम्ही आता नुसतं सांगा मग बघत काय होते ते. फक्त हे लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे. घरच्यांच्या मनात काय आहे ना ते शीतलनं सांगण्याच्या आधी आपण सांगितलं तर खरी मजा येईल. हो होईल होईल सगळं होईल. तुम्ही जावा. तुम्ही आधी जाऊन इस्तवावर काढ्या तर टाका. मग त्याला हवा देऊन आग कशी भडकवायची ते मी बघते. वा वा वा. लेट्स डू मी आणि टू गेदर. चला वा वा. व्हॉट्सअप फौजी, हाऊ आर यू? हाय की व्यवस्थित आहे. है ना? काय दुखतोय का हात? हा म्हणजे थांबलंय तसं पण अधूनमधून थोडं थोडं दुखतंय. अच्छा पण होईल आता बरं. बर. फौजी एका महत्वाच्या विषयावर डिस्कशन करायचं होतं. कसलं? म्हणजे बघा बर का फौजी, मी जे काय आहे ते खरं खरं बोलणारा माणूस आहे का नाही जयश्री? वय म्हणजे आता आम्हाला माहिती आहे तुमचं आर्मीवर केवढं प्रेम आहे. आर्मी म्हणजे तुमच्यासाठी जीव की प्राण आहे. आर्मी बद्दल तुम्हाला ते हे असतं ना हेतून आत्मीयता. दॅट इज दॅट आत्मीयता आहे आपल्या घरात. आजा आजा कसा आहेस? काय बरं आहे. काय जावा बाप्पू कसा आहे? बरं आहे बरं आहे. रावल्या सगळे बरे आहेत बघ. मी बी हे बी अजिंक्य बी आणि शीतल मम्मी पप्पा जीजी सगळे बरे आहेत. आता एवढा कालवा करत आलेस ते सांगतस का जरा लवकर? कामेरी कामेरी राजा सांगायचं राहिलंच. कामगिरी फत्ते केली ना मी. फक्त भावा तुझा वेळ पाहिजे बस. ए राहुले परत तुझ्याबरोबर कुठे येणार नाही बरं का सांगतोय. अरे बाबा कुठं जायचं नाही. मी काल रातभर जागून स्टोरी लिहिल्या तुझ्यावर. माझ्या काय रावले फौजीवर काय पुस्तक लिहायला लागला काय? अहो भैया फिल्म करणार आहे मी आजच्या आयुष्यावर फौजींवर. बर भैया तुम्हाला एखादा रोल देऊ काय? ते राहू दे. तू दुसऱ्या कोणावर पण लिहि बरं का पण माझ्या लिहू नको. ठरलंय आता ती. फक्त मी तुला एवढंच सांगायला आलोय रात्याला तुम्ही सगळी वेळ काढून ठेवा. मी माझ्या फिल्मची स्टोरी तुम्हाला ऐकून दाखवणार आहे. चला अरे शेवटची लढाई राहिल्या ना क्लायमॅक्स. ते एवढं महत्वाचं काम सोडून इथं कुठे थांबलेस? जा जा लवकर शेवटचं पण लिहून टाक. ब्रिलियंट. चला येतो. राहुल एक होबं लागच आहे. जाऊ दे फौजी तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. आहो तुम्ही काहीतरी बोलत होतात ना ते सांगा की. हा काय काय म्हणत होतं मग? तुमच्यासाठी आर्मी किती जवळचा विषय आहे. आर्मी म्हणजे आत्मीयता आहे. आर्मी बद्दल तुमचं लय चांगलं मत आहे पण तुम्हाला गोळी लागल्यावर आपल्या घरातल्यांच्या आजा ए आजा तात्या या की बस. अरे बाबा माझा नातू म्हणतोय मला तुला बघायचंय आणि मला बी फौजी व्हायचंय. आणि तुला कोणी गोळी मारली ना त्याला मी बघतो म्हणतोय. होय काय? हा काय रे फौजी व्हायचंय तुला? अय मी फौजी होणार आहे आणि सगळ्यांना मारणार. समाधान. नाना कोण आला?
आज वाट वाकडी करून इकडे रानात कुठं? अरे बोलायचं होतं तुझ्या संग. बोला की. आपण आपला निर्णय अजिंक्यांना लवकर सांगायला पाहिजे. आता त्यांचा विरोध असणार आहे हे आपल्याला माहित आहेच, पण त्यांच्या मनाची तयारी करायलाच पाहिजे आपल्याला. आपण जेवढा उशीर करू ना सांगायला, तेवढं आपल्यालाच पटवून द्यायला अवघड जाणार आहे. आवाच्या संघ आधी शीतल बोलणार आहे. अहो वय, पण ती कवा बोलायची? अगं तसं नाही, ती म्हणली की 2 दिवसात बोलते म्हणून. असं 2 दिवस करत करत ना दिसतरत्याल, आणि ती काय बोलायची नाहीच. आणि हे बघा, तिच्या भरोशावर जर राहिलो ना आपण, तर अजिंक्य जायचा दिवस कधी उगवल ती बी कळायचं नाही. मी काय म्हणतो, म्हणजे मला असं वाटतंय की आज रात्री आम्ही सगळेजण अजिंक्यांना भेटायला म्हणून तुमच्या घरी येतो. मग तेव्हा आपण सगळे मिळूनच शीतलला आपल्या समोरच बोलायला लावू. म्हणजे कसं होईल की आपल्या सगळ्यांसमोर अजिंक्यांना नाही पण म्हणता येणार नाही ना. ही बी बरोबर आहे नाना. तुम्ही या रात्री घरी, मग बोलू आपण. वय वय, या सगळीच या. आज रातच्याला आम्ही समजेजण येतो. हं? चला येतो. रामकृष्ण हरी. शीतल, ए शीतल, अगं शीतल. काय ग? अगं कसले एवढे तंद्री ते? किती हाक मारले मी तुला? काय नाही, ते जरा काय ग? काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? बरी ये, बस इथं. बस बस बस. आता सांग बरं, काय झालं? अगं मावशे, घरात सगळ्यांना असं वाटतंय अजिंक्यनी परत आर्मीत जाऊ नये. जीजीनी तर माझ्याकडनं तसा शब्द बी घेतलाय की मी त्यांच्या निर्णयात त्यांची साथ देईन म्हणून. पण अगं तूच सांग, अजिंक्य आर्मी शिवाय राहू शकतात का? अगं पण ते हे सगळं त्या काळजीपोटीच बोलतायत ग. अगं पटतंय मला, म्हणूनच मी आता फौजी काकांना बी भेटायला गेलते. म्हणलं त्यांच्याशी बोलून काय तर कळल, काय तर मार्ग निघल. मग? तर त्यांच्या बोलण्यात असं आलं की बॉर्डरवर न जाता आर्मीतच दुसरी ऑफिस मधली बी कामं असतात. तर मला बी असं वाटतंय की अजिंक्यने आर्मी न सोडता ते काम केलं तर बरं होईल. पण अगं त्यांच्याशी बोलू कसं कळना झालंय मला. आणि घरातले जर अजिंक्यांशी माझ्या आधी बोलले तर अजिंक्य माझ्यावर चिडतील की तू आधी का नाही सांगितलंस म्हणून. आणि जर मी आधी अजिंक्यांना सांगितलं तर घरातले चिडतील. अगं काय करू, काय सुधारणा झालंय मला. मला विचारशील तर अजिंक्यनी परत आर्मीत जावं. तो मला परवा दिवशी भेटायला आला होता ना, तेव्हा म्हणत होता आता मला लवकरात लवकर बरं होऊन आर्मीत जायचंय, इक्याचं आणि त्याचं सपन पुरं करायचंय. त्या दिवशी ना मला त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक दिसत होती बघ. अगं देशासाठी लढायचं म्हणून पुन्हा जिद्दीने उभा राहायची धमक त्याच्यात दिसली मला. मला बी अगं असंच वाटतंय. पण मी कात्रीत अडकले बघ. काय होईल काय माहित. आता लवकरात लवकर काय तर ठरवलं पाहिजे. हे बघ, आता असं समज ही तुझी परीक्षा आहे, पण काळजी करू नको. ह्यातनं पण काय ना काहीतरी मार्ग निघल. हा? अजिंक्य, दवाखान्यात कधी जाणार आहे तुम्ही? आता पुढच्या आठवड्यात दाखवायला जाणार आहे. बसा की तुम्ही. वय वय, बसून घ्या. बस आलेच मी. हे सगळे काय राहुलीची गोष्ट ऐकायला आलेत का काय? त्या माकडाला कोण विचारते तेव्हा?
मला तर वाटतंय या सगळ्यांनी ठरवलंय बहुतेक की अजिंक्यला आज सगळं सांगून टाकायचं. काय असं झालं तर आपला सगळा प्लॅन फिसकटेल. फिसकटल कसला? फिसकटलाच म्हणा की आता. नाही मी आजाला आत्ता बाजूला घेऊन सगळं बोलून टाकतो. हो म्हणजे झालं का सत्यानाश? तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांसमोर त्यांना साईडला घेऊन जाणार, मग तुमची काय किंमत राहते तेव्हा? देअर यू आर. नाही पण सगळ्याच्या आधी आम्हीच बोलून टाकतो बघा. झालं. हा बाल्कनीतली बसून घ्या. घ्या घ्या बसून घ्या. हा तर आताच माझी पिक्चरची स्टोरी कंप्लीट झालेली आहे आणि मी तुम्हाला ती आता ऐकून दाखवणार आहे. तर तुम्ही सर्वांनी शांत चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. अरे काय स्टोरी आहे ती एकदाची सांग बाबा, मगापासून जीव काढलाय सुग. हा आई नवलाई देवी प्रसन्न ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून प्रस्तुत तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. अरे सुरुवात तर कर. हा मामा, सेम टू सेम मामा, अशीच क्युरियोसिटी पिक्चर मध्ये असणार आहे. आता काय होणार, आता काय होणार. आणि ह्यो पिक्चर मी आद्याच्या जीवनावर करणार आहे. अरे कर बाबा, सुरुवात तर कर. तो दिल थांब के बैठो माझ्या पिक्चरचं नाव आहे. एनी गेसेस? ही कसलं नाव? अहो मामा, गेसेस म्हणजे विचार करा काय असेल. हा नाही ना, सांगतो. फौजी अजिंक्य, वन अँड ओनली सिंगल पीस. तर मी कुठं होतो? स्टोरी. हा तर चांदवडी गाव असते, एक मुलगा राहत असतो, त्याचं नाव अजिंक्य असतो. आणि त्याला 2 मित्र असतात, एक विक्रम आणि एक राहुल. वा राहुल वा, फारच वेगळं दिलंयस की. म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुला. मग तर त्यातला जो राहुल असतो ना, तो फार देखणा असतो, तो फार ब्रिलियंट असतो, तो इंटेलिजंट असतो. आणि राहिलंच की तो गोरा पण असतो. तो राहुल काय करतो, अजिंक्य आर्मीत भरती व्हावा म्हणून त्याला प्रोत्साहन देतो. त्याच्याकडनं भरतीचा प्रॅक्टिस करून घेतो, म्हणून अजिंक्य आर्मीत भरती होतो. काय कोण राहुल्या सांगतोय त्याला? ए, ही माझी स्टोरी आहे, लेखक मी आहे आता. आणि लेखक वाघ असतो, तो काय पण करू शकतो. बर राहुल्या, अरे त्यात अजून कोण कोण आहे सांग की. है ना, अजिंक्यची आई पण आहे. अजिंक्य आर्मीत भरती व्हावा म्हणून त्याला चांगलं चुंगलं करून खायला घालत असते. मम्मी 1 मिनिट. फायनल मामी, यो रोल मी तुम्हाला दिला, लाइव बना दूंगा. मामा 1 मिनिट हलू नका.
मामा हिरोचा वडिलांचा रोल तुम्हीच करायचा फायनल. मी अरे पण हिरोईन पण असेल ना. मामा एक हिरोईन असताना दुसरी तुम्हाला पाहिजे होय. अरे तसं नाही रावल्या. अरे हिरोला हिरोईन नको का? असणार की हाय ना स्टोरी. एक मिनिट. हा तर अजिंक्य जम्मू काश्मीरला जातो आणि एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो. अरे माकडा, तुला काश्मीरचीच पोरगी मिळाली वय? ही माझी स्टोरी आहे. तुझ्या अजिंक्यावर केलेली नाही मी. तर मी कुठे होतो? हिरोईन. हा मामा तुम्हाला हिरोईन तेवढा आठवते, दुसरं काय आठवत नाही. छान पुढे आता. मामी लक्ष द्या मामा जरा. हा तर बर्फाळ प्रदेशात त्यांचं रोमॅन्टिक गाणं सुरू होत आणि त्याच दिवशी त्यांचं मिशन सुरू होतं. तिकडून अतिरिक्त गोळ्या मारतायत आणि त्या सगळ्यांना एकच फौजी उत्तर देतोय, तो म्हणजे अजिंक्य. आणि मग असा मित्रासमोर जातो आणि त्या युद्धात आपल्या हिरोला गोळी लागते, तरी तो डगमगत नाही, तरी तिरंगा असा फडकवतो आणि त्यातनं तो सलूट पण मारतो आणि लगेच दुसऱ्या मिशनला पण जातो. पिक्चरची स्टोरी संपते. वा वा वा. कशी वाटली? लयच भारी. रावल्या लका तुला हे बी जमतंय की? राहुल्या, अरे कधी लिहिलं सर एवढं सगळं? अगे जिजे एका रात्री स्टोरी लिहिल्या मी. वय वा 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 राहुल शेठ, लय भारी लिहिलंय बर का. मग नाही आवडलंच मला बर का. पण मला या गोष्टीचा एंड तेवढा नाही आवडला. नाही म्हणजे पटतंय मला तुम्ही जे काय लिहिलंय ते, पण स्टोरी कशी पाहिजे, जरा रिअलिस्टिक पाहिजे ना. पण आता मी एक नवीन गोष्ट सांगतो, ती नीट कान देऊन लक्षपूर्वक ऐका. तर फौजी आर्मीत जातो, तिथून लई मोठा पराक्रम गाजवतो, हे पटलं. पण त्याच मिशन मध्ये फौजीला जेव्हा गोळी लागते त्याच्यानंतर थोडस बदललं पाहिजे असं मला वाटतं बर का. त्याचं काय झालं पाहिजे, त्याला गोळी लागती, तो गावामध्ये येतो, त्याचं लय जंगी स्वागत होतं जोरात. पण पुढं काय होतं? काय होतं? आता त्याला गोळी लागली म्हटल्यानंतर घरातले घाबरते आणि त्याला परत आर्मीत पाठवतच नाहीत.